नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ अंजलि मिश्रा। महाराष्ट्र का बजट सत्र 3 मार्च से शुरू हो गया है। राज्य का बजट 10 मार्च को विधानमंडल के दोनों सदनों में अजीत पवार द्वारा पेश किया जाएगा। बजट को लेकर शिवसेना यूबीटी के नेता और सांसद संजय राउत ने निशाना साधते हुए कहा कि सरकार कह रही है कि उन्होंने 16 लाख करोड़ के समझौते किए हैं, लेकिन यह देखना होगा कि यह पैसा कब आता है। अभी यह सिर्फ कागजों पर है। साथ ही उन्होंने कहा कि महाराष्ट्र का औद्योगिक और सेवा क्षेत्र पिछड़ रहा है। देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे की सरकार की वजह से उद्योग महाराष्ट्र से बाहर जा रहे हैं। नाही बघा, या हे एमओयू म्हणतात त्याला. 16 लाख कोटी आता कधी येतात आपल्या देशात ते पाहावं लागेल. 16 लाख कोटी कागदावर आहे. हे मोठे मोठे आकडे देतात. कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, त्याचं श्रेय सरकारने घेऊ नये किंवा कृषी मंत्र्याने घेऊ नये. हे आमच्या शेतकऱ्यांना श्रेय दिलं पाहिजे. आत्महत्या, कर्ज या अनेक गोष्टींना मागे टाकून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये आपलं काम केलेलं आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट आहे. याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला. हे मान्य करावं लागेल त्यांना. दुसरं असं आहे, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आपण मागे का, हे जर हवं असेल तर अजय अशर सारखे जे लोक आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे हस्तक म्हणून उद्योग क्षेत्रात काम करत होते, काय त्यांची मैत्री, त्यांनी काय केलं, त्यांनी कशी लूट केली, याच्यावरती जर प्रकाश टाकला देवेंद्रजींनी, तर आपण मागे का उद्योग आणि सेवा क्षेत्रात. हा अशर पॅकेज किंवा अशर फॉर्म्युला काय होता. महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला झाला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे पडतो.